सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी ज्योतिताई जाधव, राहणार शिंदखेड राजा. सोशल मीडियावर आरक्षणाबाबत सध्या अनेक पोस्ट फिरत आहेत. लोक मोठ्या प्रमाणात त्या पाहत आहेत. त्यातच एक पोस्ट अशी आहे की आरक्षणाची गरज आम्हाला फक्त शिक्षणापुरती आहे, नाही तर तुम्ही आमची बरोबरी 7 जन्मात करू शकत नाहीत. किंवा एक जण आहे तो कोणीतरी म्हणतो की आम्ही कालही तुमचे बाप होतो, आजही आहेत आणि उद्याही राहणार आहोत. आरक्षण आम्हाला फक्त शिक्षणासाठी पाहिजे होतं. तर बंधू भगिनींनो, याच संदर्भात आजचा हा आपला व्हिडिओ आहे. कारण हा जो ॲटिट्यूड आहे की आम्ही श्रेष्ठ आहोत किंवा आम्ही पाटील आहोत, त्यामध्ये गाणं वाचतं नंतर की पाटील आला काहीतरी. तर ही जी पाटीलकी आहे, ही जी देशमुखी आहे, हा जो ॲटिट्यूड आहे, याने आत्तापर्यंत मराठा समाजाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. माझं स्वतःचं माहेर मराठवाड्यात आहे, त्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टी अगदी जवळून बघितलेल्या आहेत की तिथल्या शेतकऱ्यांची, तिथल्या कष्टकऱ्यांची, तिथल्या विद्यार्थ्यांचे काय हाल आहेत हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आपण बघितलं की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की एवढा मोठा लढा जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना उभा करावा लागला आणि अनेक उपोषणं त्यांनी केले, हा लढा कायम ठेवला आणि शासनाचा पाठपुरावा केला. पण तुम्ही जर अशा पद्धतीने पोस्ट करत असाल तर हा त्या आंदोलनाचा अपमान आहे. कारण आपण बघितलं इतकं सोपं नव्हतं हे मिळवणं. अहो, आपल्याला जो वेळ लागलाय तो का लागलाय की तुम्ही मागास आहात हे सिद्ध करा, सिद्ध करण्यासाठी लागलाय हा वेळ. आणि अजूनही जर तुमच्या अंगात तीच पाटीलकी, तीच देशमुखी असेल तर खरोखरच जसं जरांगे पाटलांनी सुद्धा अगोदर सांगितलं होतं की तुम्ही ज्याला 96 कुळी म्हणून राहायचंय त्यांनी 96 कुळी म्हणून राहा. बाबांनो, तुम्ही पाटील आहात तर तुम्ही तुमची पाटीलकी तुमच्याजवळ तुम्हाला लखलाभ असो, तुम्ही देशमुख असाल तर तुमची देशमुखी तुम्हाला लखलाभ. पण मला गरिबांच्या लेकरांसाठी, गरीब मराठ्यांच्या लेकरांचं नुकसान होतंय, त्या गरिबांच्या मराठ्यांसाठी, मराठा लेकरांसाठी हा लढा आहे. हे जरांगे पाटलांनी सुद्धा अनेक वेळा स्वतःच्या भाषणांमधून सांगितलेलं आहे की गरीब मराठा लेकरांचं नुकसान होतंय आणि त्यांच्यासाठी हा आरक्षणाचा लढा आहे. मग ज्यांना कॉलर उडवून आम्ही पाटील आहोत आणि आम्हाला त्याची गरज फक्त शिक्षणासाठी आहे आणि आमची बरोबरी कुणीच करू शकत नाही असं जर का म्हणत असतील तर हे अत्यंत दुर्दैव आहे. तुम्ही त्या आरक्षणाचा लाभ घेऊच नका, शिक्षणासाठीही नका ना घेऊ, मग कशासाठी घेताय? पण असे वक्तव्य करून तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करताय असं मला वाटतं. कारण आपण पाहतो ही जी वेळ आहे ती मराठा समाजावर का आली. अगदी थोडक्यात आपण याचं विश्लेषण करूया. कारण माझी आजी सांगायची की आमच्याकडे 60 एकर जमीन होती आणि आमचे जे आजोबा होते ते घोड्यावर बसून शेतात जायचे. म्हणजे तो काळ वेगळा होता तशा पद्धतीचा आणि कुटुंब एकत्र होते, प्रचंड समृद्धी होती, समृद्धता होती आणि सगळ्या गोष्टी अगदी सुलभ सहज होत होत्या. लोकांच्या गरजा अतिशय कमी होत्या आणि अशातच मग त्यामध्ये आणि पशुधनाबाबत तर ती अशी सांगायची की जर पहिलं ढोर म्हणजे शेवटचं ढोर जर सोडत असेल अश्रुबा तर पहिलं ढोर येशीत असायचं. म्हणजे पहिलं ढोर येशीत असायचं ज्यावेळी शेवटचं ढोर म्हणजे गाय म्हैस जे काय आहे ते जनावर सोडलं जायचं. मग तुम्ही सांगा एवढं मोठं पशुधन असायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि जो ढोरामागे व्यक्ती असायचा गुराखी, त्याला अगदी 2 वेळची भाकरी आणि चंदी दिली जायची. म्हणजे ज्वारी गहू जे काही माल येईल शेतातला तो दिला जायचा, फक्त त्याला पैशाच्या स्वरूपात काहीही दिलं जात नव्हतं. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. त्या 60 एकरामध्ये जेव्हा 4 वाटे झाले तेव्हा 15 एकर जमीन आली. त्यानंतर परत 4 वाटे झाले त्यावेळी. आणि आजची पिढी जर आपण बघितली तर त्या पिढीमध्ये फक्त 3.5 एकर जमीन त्या घरामध्ये आज आहे. मग आता आमचं कुटुंब किंवा आमचं घर हे त्यापासून थोडंसं वेगळं आहे. कारण माझ्या घरामध्ये सुरुवातीपासूनच वातावरण थोडं वेगळं होतं. आम्हाला सगळ्यांना शिकायला मिळालं, आम्ही बहीण भाऊ शिकलो आणि आज आपापल्या परीने वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी व्यवसाय करून आम्ही अगदी म्हणजे पोटा पाण्याला लागलेलो आहोत. आणि माझे भाऊ अगदी म्हणजे ज्याला आपण काय म्हणू खाऊन पिऊन सुखी आहेत. पण इतर कुटुंबांची त्या गावामध्ये अगदी माझेच भाऊ चुलत भाऊ असतील तर त्यांची इतकी हलाखीची परिस्थिती आहे. मला तुम्ही सांगा 3.5 एकरमध्ये काय होतं. आज खताचे बियाणाचे भाव प्रचंड भाव वाढलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेती परवडत नाही आणि पशुधन तर अजिबातच परवडत नाही. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं
की तो जो आसुरबा आमच्या घरामधले ढोरं वासरं सांभाळायचा, त्याला जाणीव झाली की त्यांनी शिकलं तर त्याला किती मोठा फायदा आहे, त्याने आरक्षणाचा फायदा उचलला आणि त्यांचेच लेकरं मोठमोठ्या पोस्टवर नोकरीला लागले. आणि मग आमचे लोक विचार करू लागले मराठवाड्यातले की आपल्याला मात्र का नोकरी लागत नाही, आपल्या लेकराचा का नंबर लागत नाही, आपल्यापेक्षा कमी मार्क असलेले लेकरं पुढे जातात. मग मात्र जाणीव होऊ लागली की आपल्याला आता आरक्षण पाहिजे आणि त्यातून हा लढा उभा राहिला. बंधू भगिनींनो, शेती प्रचंड तोट्यामध्ये आहे. आज आपण पाहतो की अतिवृष्टी झाली आणि हातचा म्हणजे तोंडाजवळ आलेला घास लोकांचा आज निघून गेलेला आहे. मराठवाड्यामध्ये जेवढे शेतकरी आत्महत्या होतात ते हे जे काही स्वतःला पाटील म्हणून मिरवतायत किंवा पाटील पाटील म्हणून व्हिडिओ बनवतायत, यांना ह्याची जाणीव आहे की नाही. ज्यांनी आत्महत्या केल्या त्यामध्ये जास्तीत जास्त इवन मी तर म्हणते की 99% लोक हे मराठा समाजाचे आहेत. आणि ते पाटील नाहीत का मग ज्यांनी कर्जाला कंटाळून आज आत्महत्या केलेली आहे. म्हणजे तुमचे विचार कोणत्या दिशेला चाललेले आहेत हे तुम्हाला समजायला म्हणजे मार्गच नाही मला तर की हे असे का वागतायत काही लोक. आता या ठिकाणी याची जाणीव त्यांना आहे की नाही मला माहित नाही. समाजातले 4-2 लोक, जसं आपण पाहतो या अगोदरही अनेकांनी वक्तव्य केलेली आहेत की मराठ्यांना काय कमी आहे, मराठा जमाती ही जात जी आहे ती म्हणजे राज्यकर्ती जात आहे वगैरे वगैरे. अरे पण तुम्ही तळागाळातल्या मराठ्यांचा गरीब मराठ्यांचा कधीतरी विचार करणार आहेत की नाही. मग तुम्ही स्वतः पाटील आहात, तुमच्याकडे भरपूर काही आहे म्हणून बाकीच्यांकडे नाही, त्यांचा विचार व्हावा हे मात्र आवश्यक आहे. आणि त्या लेकरांसाठीच हा आरक्षणाचा लढा होता आणि ते त्यांना आता मिळालेलं आहे. त्यांचे लेकरं शिकतील, इथून पुढे ते नोकरीला सुद्धा लागतील. पण अशा पद्धतीने तुम्ही जर इतरांना हिनवत असाल तर माझं जरांगे पाटलांना सुद्धा आव्हान आहे, विनंती आहे की तुम्ही अशा एखाद्या भाषणामध्ये किंवा एखादा व्हिडिओ बनवून तुम्ही असं आव्हान केलं पाहिजे लोकांना की अशा पोस्ट टाकू नका. कारण स्वतः ते म्हणतात की मी धनगर आरक्षणासाठी सुद्धा आता उभा राहणार आहे. आपण पाहतो की महादेव मुंडे प्रकरणावर ते स्वतः पुढे आले, त्यांनी आवाज उठवला. मग त्यांनी कधी अशी जातीभेद मानलेला नाही किंवा कुठल्याही जातीला त्यांनी हिनवलं नाही स्वतःच्या वक्तव्यातून. मग तुम्ही कोण आहेत की जे इतरांना म्हणतात की आम्ही म्हणजे तुम्ही आमची बरोबरी 7 जन्म करू शकत नाहीत. मग हा कुठला वेडेपणा आहे, किती विचित्रपणा आहे. कारण अशा पद्धतीने सामाजिक तेढ निर्माण होऊ शकतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये आज अशी परिस्थिती आहे की शेती परवडत नाही. म्हणजे हे जे पाटील होते कालचे, हे जे देशमुख होते कालचे, ते आज अक्षरशः परभणीच्या आजूबाजूचा जो परिसर आपण बघितला तर परभणी माझं माहेर आहे म्हणून सांगते की त्या ठिकाणची जी बाजारपेठ आहे ते आमचे मारवाडी बांधव असतील, कोमटी बांधव असतील, मुस्लिमही त्यामध्ये आहेत. मुस्लिम बांधवांचा त्यामध्ये म्हणजे प्रचंड प्रगती त्यांनी केलेली आहे. त्या बाजारपेठा त्यांच्या आहेत. निश्चितच त्यांचं कौतुक आहे कारण त्यांनी ते त्यांच्या परिश्रमावर उभं केलेलं आहे. पण दुर्दैवाने आज ज्यांच्याकडे 2 अनाडी चक्कर जमीन आहे अशा लोकांना शेती परवडत नाही. आणि आजूबाजूच्या खेड्यातले सगळे हेच देशमुख पाटील आज त्या परभणी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी त्या लोकांच्या दुकानावर कामाला आहेत. तुम्हाला सांगते 10 आणि 12 हजार रुपये महिन्यानी लोक तिथं काम करतायत. मग हे तुम्हाला माहित नाही का जे हे व्हिडिओ बनवतायत, कॉलर उडवतायत. अहो कसलं काय आलंय मराठवाड्यात, तुम्ही जाऊन पहा किती भयान परिस्थिती आहे. म्हणजे शेती तर परवडतच नाही. अशा पद्धतीने लेकरं शिकले तर त्यांना कुठे नंबर लागत नाही, नंबर लागला ऐकून तिकून तर नोकरी लागत नाही. ही आत्तापर्यंतची परिस्थिती होती. आणि हे जे आरक्षण आहे त्या आरक्षणानं मात्र आता प्रचंड फायदा त्या समाजाला झालेला आहे आणि तो घेऊ द्या. गरीब मराठ्याचे लेकरं शिकू द्या, त्यांना नोकरी लागू द्या आणि त्यांना त्यातून फायदा होऊ द्या. तुम्ही ठीक आहे, तुम्ही भलेही तुम्ही म्हणा काय आम्ही 7 जन्म कोणती तुम्हाला पाहिजे, तुम्ही जे काय कमवलेलं आहे किंवा तुम्ही आज जे काय आहात ते 7 जन्म ते तुमचे तुम्हालाच लखलाभ. अहो प्रत्यक्षात मी सांगते परिस्थिती इतकी भयानक आहे. हे जे स्वतःला पाटील पाटील म्हणत आहेत ना, तो मुलगा म्हणतोय की आम्ही कॉलही काय होतो अशी कॉलर उडवतो आणि म्हणतो की तुम्ही आमची बरोबरी आजही नाही करू शकत आणि उद्याही नाही करू शकणार. आणि मागून वाजतं गाणं पाटील आला पाटील आला. अरे कसला पाटील आला. तुम्हाला माहीत आहे की खाजवायला तुराटी राहिली नाही आपल्याला. तुम्ही कशाला हे ॲटिट्यूड दाखवताय. पण तुमच्या एका वक्तव्यामुळे या ठिकाणी संपूर्ण समाज या ठिकाणी बदनाम होतो. कारण आपण पाहतो की काहीतरी असेल मागे कधीतरी. आता प्रत्येक गावात एखादा पाटील असा म्हणजे असेल 4-2 गावात मिळून एखादा किंवा एखाद्या गावामध्ये एखादा की पाटलांनी बाया नाचवल्या, त्यांच्या जमिनी कुठं गेल्या तर म्हणले पाटलांनी बाया नाचवल्या. मग एका पाटलामुळं सगळे पाटील बदनाम झाले ना.
सगळा मराठा समाज बदनाम झाला ना, लोक तेच सांगू लागले पुन्हा पुन्हा की पाटलांच्या जमिनी कशात गेल्या, तर यांनी बाया नाचवल्या. म्हणजे तशा पद्धतीचं हे होऊ शकतं. तुम्ही तुमचे वक्तव्य ज्यांनी कोणी हे सोशल मीडियाला टाकलेलं आहे त्यांनी तात्काळ ते व्हिडिओ वापस घ्या आणि त्या ठिकाणी समाजाची तुम्ही माफी मागितली पाहिजे आणि ते व्हिडिओ मागे घेतले पाहिजे. आणि पुन्हा एकदा जरांगे पाटलांना सुद्धा माझी या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही एवढा मोठा लढा उभा केला, याचा फायदा गरीब मराठ्यांना निश्चितच होणार आहे. पण हे जे काही आहेत स्वतःला पाटील आणि 96 कुळी म्हणवणारे, त्यांच्यासाठी एक पोस्ट तुम्ही निश्चित करा आणि त्यांना हे अशा पद्धतीचं आव्हान करा की बाबांनो, तुम्हाला नाही पाहिजे तर तुम्ही घेऊ नका वाटलं तर, पण यामध्ये आता मात्र कुठलीही तुम्ही वक्तव्य करू नका. आणि अशा पद्धतीने हे होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर आज पुन्हा एकदा सोशल मीडियाला आले मी. काही कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, महिलांचं खरोखरच फार कठीण असतं सगळं काही. तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.